जो वर्ग उपकारावर उपकार करतो, उपकारावरती उपकार करतो. दुसरा वर्ग असा आहे जो अपकार्यावर अपकार करतो. तिसरा वर्ग असा आहे जो उपकार्यावर अपकार करतो. आणि चौथा वर्ग असा आहे जो अपकार्यावरही उपकार करतो. आता हे 4 वर्ग आपल्याला थोडक्यात बघायचे आणि पुढे चालायचं. लक्ष द्या सगळ्यांनी. पहिला उपकार्यावर उपकार करतो. आता जनरली आपल्यामधलं सांगतो. एखाद्यानं एखाद्याकडे गायछाप मागावी, त्यानं गायछाप काढावी आणि याने याच्या खिशातला चुना काढावा. याला काय झालं? उपकार्यावरती आपल्या लक्षात येण्याकरता उपकार्यावरती उपकार. ऐका आता अपकार्यावरती अपकार. एखाद्यानं शेजारच्याची वळई पेटवली. वळई, वळई कळते ना तुम्हाला? वळई, वळई, हा वळई. साऱ्याची वळई एखाद्यानं शेजारच्याची पेटवली. यानं त्याच्यावरती अपकार केला. मग अपकाराचा बदला पुढच्या वर्षी हा त्याचं गोठाच पेटून देतो. याला काय म्हणावं? काय म्हणावं महिला मंडळ? अपकार्यावरती अपकार. पहिला सांगितला उपकारावरती उपकार, दुसरा सांगितला अपकार्यावरती अपकार, तिसरा आहे उपकार्यावरती अपकार करणारा. थोडक्यात नदीला पूर आलेला आहे आणि त्या पूर आलेल्या नदीमध्ये एक विंचू एका झाडाच्या पाण्यावरती बसलेला आहे. त्याला अलीकडे यायचं आहे माय बाप, पण येता येत नाही. एका बेडकीला त्याची चिंता पडली आणि ती बेडकी पोहत 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 त्या विंचवापर्यंत गेली. कशाला? त्याचा जीव वाचावा याकरता. लक्ष असू द्या बरं. त्याचा जीव वाचावा याकरता बेडकुळी त्याच्यापर्यंत गेली. त्याला आपल्या पाठीवरती घेतलं आणि त्याला नदीच्या काठापर्यंत आणून सोडण्याचं काम बेडकुळीनं केलं. आता नदीच्या काठावरती त्या बेडकुळीनं त्या विंचवाला जोपर्यंत आणत होती तोपर्यंत हा संत होता. म्हणजे कसा होता? शांत होता. शांत संत होता. काहीच बोललं नाही. पण नदीच्या काठीवर गुरुजी आणून सोडलं आणि आणून सोडल्यानंतर म्हटलं मी माझी जातला दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय केलं विंचवानं? त्या बेडकीला एक नांगी मारली. बेडकी 3-4 फूट उड्याच मारत राहिली. महाराज सांगायचं तात्पर्य काय? उपकार्यावरती अपकार करणारा हा वर्ग आहे. उपकारावरती उपकार, अपकार्यावरती अपकार, उपकारावरती अपकार करणारा. पण जगामध्ये संत असे आहेत की जे संत अपकार्यावरती सुद्धा उपकार करतात. उदाहरणार्थ ऐका, समर्थ रामदास स्वामी एक दिवस गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले आणि भिक्षा मागण्याकरता गेल्याच्या नंतर एका दरवाजावरती थाप मारली. आतून एक महिला बाहेर आली आणि महिलेनं बघितलं आणि महिलेनं महाराजांना शिव्या घालायला चालू केल्या. तरणा बाण म्हटले मागायचं वय का तुझं? रागावली, शिव्या देऊ लागली. आपल्या घरामध्ये एक पोतं होतं. पोतं आपलं पायपुसणीचं पोतं असतं ना, पोतं घेतलं आणि महाराजांना मारून फेकलं. संत किती उदार असतात बरं. ते पोतं महाराजांनी घेतलं आणि काहीच त्या दिवशी मागितलं नाही. ते पोतं घेऊन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर म्हटले आज हेच मला मिळालंय ना, याच्यातूनच समाधान मानायचं. मग काय करायचं? ऐका बरं. महाराजांनी पोतं घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर ते पोतं उसवलं आणि त्या पोत्यापासून महाराजांनी वाती बनवल्या. वाती आपण दिवा पेटवतो ना, त्या वाती महाराजांनी बनवल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये त्या वातीचे दिवे केले. आणि दिवे बनवल्यानंतर प्रभू रामचंद्रांची मूर्ती अशी सुंदर दिसायला लागली. आमच्या महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि एवढा आनंद झाल्यानंतर भगवंताकडे एक इच्छा केली की हे प्रभू रामचंद्रा, आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, इथून पुढेही काही मागणार नाही. पण माझं एक मागणं आहे. काय मागणं आहे? ज्या महिलेनं मला हे पोतं हाणून फेकलं त्या महिलेच्या जीवनात आणि त्या महिलेच्या डोक्यात कधीच अंधार पडू देऊ नको. याला काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. जे अपकार्यावरतीही उपकार करतात. नोहे नोहे महाराज त्या करता चालेत ते येथे उपकारासाठी, येथे
उपकारासाठी आले घर जावय कुंठीरा आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी येथे उपकारासाठी येथे संतांचा जन्म कशा करताय? उपकार करण्याकरताय. संत उदार उदार बरले अनंत भांडार. आणि अशा पवित्र साधूची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कशाला म्हणावं? पुण्याचा संचय ज्या पुण्यात्म्यानं केला त्या पुण्यात्म्याची आज पुण्यतिथी हो. आणि आज एवढ्या वर्षापासून हा चालत असलेला सोहळा तुम्हा सर्व भक्तांना विनंती करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे दादांनो तोपर्यंत आपल्या गुरुवर्यांची ही सेवा अशीच अखंडपणे चालू ठेवा. कारण त्यांची सेवा जर तुम्ही चालू ठेवली, टाळी वाजवायची तर जोरात वाजवा, त्यांची जर सेवा तुम्ही चालू ठेवली तर मी आत्ताच सांगितलं येथे उपकारासाठी तुमच्यावरती उपकार करणार. कारण जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं, गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. काय करतो हा गुरु? आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग आपल्याला दाखवतो. काय करतो हा गुरु? जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकट येतं त्या संकटातून बाहेर निघण्याची ताकद आपल्याला, तो आशीर्वाद कोण देत असेल तर आपले गुरु देत असतात महाराज. म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरु असला की गुरु म्हणजे आपला परिवार आहे. गुरु असला की गुरु म्हणजे आपला देव आहे. गुरु असला की आपलं सर्वस्व म्हणजे गुरु आहे महाराज. काय गुरु आहे का? गुरु माझ गणगोत गुरु हेच माऊली गुरु स्पर्श दूर करे दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा उरताटल. एकदा साहेब दादा करता टाळी वाजवा. आपल्या गावचं भूषण आहे बरं का. वा वा वा, आवाज बसलाय बाबा तरी पण मोकळा चालतंय बरं का. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. टाळ बारीक वाजवा. जर वेगळ्या वाटेवरती आपण जात असाल तर ती वाट योग्य दाखवणारा गुरु आपल्या जीवनात असावा. काय करतो गुरु? हे संगतीन ओलांडला. वा गुरुजी, हा संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट सुखलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मी जमला थेट सुख दुःख एकामेका वाटल वाटल. हरी बोल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
हे सकळ भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल काय करतो गुरु? योग्य दिशा गुरु आपल्याला दाखवत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचा आहे. जीवनामध्ये संत अत्यंत महत्वाचे आहे. या मृत्यूलोकामधलं अंतिम सत्य एकच आहे दादा. अभंगाच्या पहिल्याच शब्दामध्ये सांगितलंय शेवट. मग तू भला करायचा की वाईट करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. शेवट शब्द महिला मंडळ आपण जर बघितला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारा हा शेवट आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या देवादिकांनी या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला, अवतार घेतला, त्या देवादिकांना सुद्धा एक दिवस या मृत्यूलोकातून जावं लागतं. नव भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए, पडे काल की पास. देवादिकांना सुद्धा जावं लागलं बाबा. या मृत्यूलोकामध्ये संतांना, शूरवीरांना, पीरांना, फकीरांना सुद्धा जावं लागलं. पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, मर गए हकीम रोगी. कोण कोण गेलं? पुरुष मंडळी, देवादिक गेले, संत ऋषी मुनी, पीर फकीर सगळे गेले. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे टाळ घेऊन उभेत यांना सुद्धा जावं लागणार. एक दिवस ऐकायला बसले त्यांना काही इथं थांबायचंय का? हा ओ पिंपळगावकर, इथं थांबायचं नाही. नाही महाराज, आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. आजा मेला पंचा मेला, बाप मसणा गेला. टाटा. बाप मसना गेला, आजा मेला पंचा मेला, बाप मसणा गेला. आजा मेला पंचा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतो, देखत देखत नातू पंतो, होईल साधा. देखत देखत नातू पंतो, होईल साधा. कोण कोण गेला आपलं? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत 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 ना तू पंतो, तो येतैसा झाला. मग प्रत्येकाला जर जायचं आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे. नाशिवंत देह अवघा बसारा, आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे. नाशिवंत देह अवघा बसारा, आलिया आकारा अवघे नासे.
शेवट प्रत्येकाचा बरोबर. शेवट प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जावं लागणार. ये रती पामर वा जय हो बाबा. जीव किती ये रती पामर बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. येथे नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव जीव येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती. इथं थांबण्याकरता कोणी आलेलं नाही. प्रत्येकाला या मृत्यू लोकांमधून जायचंय. मग शेवट जर गोड करायचा असेल दादांनो तर आपल्या जीवनामध्ये संतांनी प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी? पहिली गोष्ट सांगितली, या विश्वाचा मालक, या विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे, ज्या विश्व मालकाने आपल्याला हा नरदेह दिला, अनमोल असणारा नरदेह दिला, स्वर्गीचे अमर इच्छिता ते मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा काय काय दिलं देवानं? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया देवाचे आपल्यावरती लय उपकार आहे महाराज. काय उपकार आहेत? काय काय दिलं आपल्याला? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन, सेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. कशा करता दिला? कशा करता दिला? या डोळ्यांनी त्या भगवंताला बघावं. तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वास, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. कशा करता नरदेह दिला? त्या विश्वाच्या मालकाचं भजन करण्याकरता नरदेह दिला. पहिली गोष्ट सांगितली, ज्याच्या करता नरदेह दिला ते आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, आणि ते या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये केलं. महाराज काय केलं साधू संतांनी? ऐका, आमचे तुकोबर आहे, सकाळी सकाळी उठायचे, एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत. या विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, त्याचं गोड असं भजन विश्वाच्या मालकाचं करतायत महाराज. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार, रात्रंदिवस
नामाचा उच्चार रात्रंदिस आवडे देवासी तो ऐका प्रकार त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं अंतकरणापासून घेतलेलं त्याला आवडतं आणखी काय आवडतं देवाला तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवाचा हृदये कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे आणि ते या साधू संतांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली कर्म कर्म आपण मंदिरामध्ये गेलंच पाहिजे कपाळाला टिळा लावलाच पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे त्याचं नामचिंतन केलंच पाहिजे पण हे सगळं आहे आणि दुसऱ्याची निंदा करतो काय उपयोग आहे त्याचा नाही महाराज म्हणतात कर्म शुद्ध असावेत कर्माला एवढं मोठं प्राधान्य आहे केले कर्म झाले तेची भोग आले जे कर्म करा ते फेडावं लागणार ते भोगावं लागणार महाराज म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर फळ देतो कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे तुम्ही म्हणताल महाराज आमच्या गावामध्ये चांगलाही गेला तरी त्याला तिथंच नेतात आणि वाईटही गेला तरी त्याला तिथंच नेतात कुठं मसंखाईत स्मशानभूमीमध्ये नेतात जो चांगला आहे त्यालाही तिथंच नेल्या जातं मायबाप जो वाईट आहे त्यालाही तिथंच नेल्या जातं तुमचा प्रश्न असेल महाराज चांगलाही तिथेच जातो वाईटही तिथेच जातो मग चांगलं वागण्याचा फायदा आम्हाला सांगा आणि वाईट वागण्याचा तोटा सुद्धा आम्हाला सांगा कारण आजकाल फायद्याशिवाय लोक काहीच काम करत नाही फायदा फायदा काही असू द्या फायदा बघतात ना प्रत्येक जण हां जिथं जास्त पैसा मिळणार त्याला आधी प्राधान्य का जिथं कमी मिळणार तिथं प्राधान्य कशाला जास्त आहे कशाला आहे सब पैसे के भाव दिल का साथी नहीं रे को
नहीं रे कोई सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे भाई सब पैसे के भाई भाई हा जिथं फायदा तिथं आपण जातो. मग तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल महाराज चांगले कर्म केले त्याचा फायदा सांगा आणि वाईट कर्म केले त्याचा तोटाही सांगा. ऐका, फायदाही सांगतो तोटाही सांगतो, फक्त लक्ष इकडे असू द्या बरं. तुम्ही सगळ्यांनी महाभारत बघितलंय का? वाचलं तर नसेल पण बघितलं असेल, बरोबर आहे, बघितलं असेल. मला सांगा, एका बाजूला कौरव आहेत आणि एका बाजूला पांडव आहेत. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, एका बाजूला कौरव आहेत एका बाजूला पांडव आहेत, पांडवांचे कर्म कसे होते सांगा बरं. जाऊ का मी घरी? बोलता येतं का तुम्हाला? हा, कसे होते? वा 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 वा, कसे होते कर्म? चांगले होते. कुणाचे? पांडवांचे कर्म चांगले होते. आणि कौरवांचे कसे होते? वाईट होते, वाईट वाईट वाईट. मग कौरवांचे कर्म वाईट होते, पांडवांचे कर्म चांगले होते, दोघांनाही जावं लागलं. पण आज जर आपण बघितलं तर त्यांचा फायदा आणि तोटा काय झाला संत कबीर महाराज सांगतात. महाराज ऐका, कौरव पांडव दोनो भाई, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो सच्चा तो वैकुंठ जावे. काय फायदा ऐकला का? सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. अरे वो सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर के, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर के, निंदा मत करना किसकी. बात कबीर जी की, काय सांगितलं? निंदा मत करना किसकी. मी गॅरेंटेड नाही सांगू शकत की परमपूज्य रघुनाथ बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत सगळ्यांनीच त्यांना चांगलं म्हटलेलं असेल. महाराज, निंदा प्रत्येक जण करतो बरं का. निंदा हा प्रत्येकाची होत असते महाराज. आणि सगळ्यात जास्त साधूच्या जीवनामध्ये निंदा जास्त आहे.